पुणे जिल्ह्यातील गोसावी समाजातील 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार करून हत्या केल्याच्या निषेधार्थ राधानगरी तालुक्यातील समस्त गोसावी समाजाने आज निषेध मोर्चा काढला। अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची मागणी करत पीडित कुटुंबाला 50 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी केली। राधानगरी शहरातील अंबाबाई मंदिरापासून मोर्चाला सुरुवात झाली। आरोपी नराधमाला फाशी द्या, शासनाला मुलींना न्याय देणं जमत नसेल तर आरोपींना महिलांच्या ताब्यात द्या, गोसावी समाजाला न्याय द्या अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। या मोर्चात गोसावी समाजातील महिला, लहान मुले कडेवर घेऊन न्यायासाठी आक्रोश करीत होत्या। सरकार म्हणती मुली वाचवा, मुली शिकवा म्हणून, आणि असं जर झालं तर मुली पैदा करायचं म्हणतात तर आमच्या बायकाच नाही आता भीती वाटायला लागली। कशी पैदा करायचं? आमचं गोसावी समाज भटके आहे, तरी सुद्धा या मुलीवर असा अत्याचार मागं कितींदा अत्याचार झालेला आहे, तरी सुद्धा हिच्यावर असं नाही झालं नाही। आता आमची अपेक्षा अशी आहे तिच्यावर असं कडक न्याय पाहिजे, असला मुस्लिम मध्ये या पाहिजे नाही, तिनं बघून तिची आत्मा कापून जायला पाहिजे। आमच्या समाजाला आमच्या शिक्षा देऊ शकतो, आम्ही 5 मिनिटात न्याय करून दाखवू शकतो। आम्ही आमच्या निस्ता पायाखाली ठेवून मारतो। त्याचे आमच्या हातात, माझी सुद्धा 3 मुली आहे, मी 3 मुलाची आहे, मी रोजगार करतो तर आमचं पोट भरते। आमच्या मुलीचे आम्ही घरी सोडायचं कसं? तुम्ही कसं म्हणता तो शिकवा म्हणून? असं करून शिकवायचे आम्ही मुली? फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवावा, पीडित कुटुंबियांना 50 लाखांची आर्थिक मदत किंवा कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरीत घ्यावे अशा मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार सुबोध वायंगणकर यांना देण्यात आले। या मोर्चाला मनसे आणि भारत मुक्ती पार्टीने पाठिंबा दिला होता। यावेळी राजेंद्र चव्हाण, काळूराम गोसावी, प्रकाश गोसावी, हिंदूराव गोसावी, भीमराव गोसावी यांच्यासह गोसावी समाज बांधव उपस्थित होते। वेपेनसाठी राधानगरीहून उत्तम पाटील।